हॅलो, चवनाशीची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत. तर आहे ना, आज बघा हे सकाळचंच वातावरण आहे असं एकदम छान मस्त. आणि मी सकाळी सकाळी असं तुम्हाला बाहेरचा सीन दाखवते आमच्या किचनच्या समोरचा. तर आमचं ना असं मस्त बघा समोर किती छान झाडं वगैरे असे किचनच्या पाठीमागची बाजू आहे. तर आज काय बनवायचं आहे आपल्याला, नवीन रेसिपी काय असणार आहे आपली, तर ही आहे आपल्याकडे आज मसाल्याची भाजी, छान मस्त सुकी. आणि तुम्ही बघताय आता कवळ्या लुसलुशीत अशा मस्त मी भेंड्या घेतलेल्या आहे, मस्त बारीक बारीक कट केलेली आहे मी. मला ना अशी सुकी भाजी खूप छान बनवायची आज. तर मी तुम्हाला कट करते असे बघा पीस तुम्हाला दिसते मी अशी काय करू राहिली ते. तर अशी मस्त विळीनी ना मस्त बारीक बारीक कट करून घेतलेले मी सगळ्या याचे. आणि अशी मस्त मसाल्याची सुकी भाजी मी बनवणार आहे, अगदी झटकापटकी अशी पटकन बनणारी भाजी. आता तुम्ही कशी बनवता माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई सांगतील. चला जर आपण आता मस्त माझी भेंडीची भाजी बघू पटापट. तेल, मीठ, भेंडी असं मस्त गरम गरम कढईत फोडणी दिलेली मी छानपैकी मस्त बघू शकता माझ्या ताई. 5 मिनिटासाठी आता मस्त याला मी झाकण ठेवते आणि मस्त एक वाफच देते भारी. आता त्याला बघा एक वाफ झालेली आपली. आणि ही वाफ झाल्यानंतर आपण हिला साईडला काढायचं आहे आणि मसाला तयार करायचा आहे. 2 हिरवी मिरची आहे, लसूण आहे, खोबरं आहे, कोथिंबीर आहे आणि काळा मसाला 2 चमचे आपण 2 किंवा 1.5 चमचा टाकायचा आहे. आणि मस्त बारीक करून भेंडी बाजूला काढून कढईत परत टाकायचं त्याला पटापट आणि परतवायचं आहे असं मस्त एकदम छान पाणी टाकून थोडंसं. आता हे परतलं की परत भेंडी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये मस्त छान छान. आधी भेंडी परतलेली आपली आणि ती साईडला काढलेली होती, आता मी ती याच्यात टाकलेली आहे. आणि मस्त आता थोडंसं पाण्याचा शिपका मारून मी आता मस्त एकजीव करून घेणार आहे सगळं. तर ही भेंडी ना अशी डब्याला वगैरे ना अशीच कोरडी कोरडी लागत नाही, काही नाही. मसाला चमचमीत असा तयार करायचा आहे घरातल्या घरात. मस्त कोथिंबीर टाकायची. आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाका, खूप सुंदर सुंदर टेस्ट लागते याची. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या कोणकोणत्या ताई अशी बनवतात तर मी ही बनवते. चला तर मग आता तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा छान छान आणि मला सांगा ताई तुमची रेसिपीची भाजी अशी अशी बनवली, चव कशी लागते कशी नाही माझ्या ताई सांगणार आहे. तर अशी आपली चमचमीत भाजी छान छान तयार झालेली आहे. तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत खा, काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. मला खूप सपोर्ट करताय, खूप छान खूप छान. आणि अशाच नवनवीन रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत आता भेटणार आहे. तोपर्यंत माझ्या सगळ्या फॅमिलीला बाय बाय.